नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोमल रेसिपी या चॅनलवर सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यातील शरीराला थंडावा देणारी कोशिंबिरीची रेसिपी. रोजच्या जेवणातली आपण भाजी, पोळी, आमटी याच्याबरोबर कोशिंबीर जर असेल तर जेवणाला सुद्धा खास मजा येते जेवायला. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण एक काकडी घेतली. 2-3 माणसांच्या पुरती आपण बनवणार आहोत. इथे एक काकडी घेतली, त्याची अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे. शक्यतो कोशिंबिरीला ताजी काकडी, ताजे टोमॅटो वापरलं तर छान लागते ते. काकडी आपली बघा साल काढून झालेलं आहे त्याचं, आणि आपल्याला धुवून घ्यायचे मेन ते, आणि छोटे छोटे काप करायचे आहेत आपल्याला काकडीचे. खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही, मीडियम आकाराचे काप करून घेऊया आपण त्याचे बारीक बारीक. खास करून उन्हाळ्यात बनवली जाते कोशिंबीर. उन्हाळ्याशिवाय परत आठवण येत नाही कोशिंबीरची. उन्हाळा आलं की मग काहीतरी थंड पोटात जावं असं वाटत असते. त्यामुळं दररोजच्या जेवणात जरी वापरली, दररोजच्या जेवणात जरी खाल्ली कोशिंबीर तरी छान वाटते. म्हणजे जेवणाला एक वेगळीच मजा येते. काकडी अशा पद्धतीने आपण सगळ्या काकडी आपण चिरून घेऊया. आता इथं माझ्याकडे मोठी काकडी होती त्यामुळं एकच वापरले मी. तुमच्याकडे जर जास्त माणसं असतील तर तुम्ही 2-3 काकडी वापरून कोशिंबीर तयार करून ठेवू शकता. व्हिडिओच्या शेवटी आपण एक खास ट्रिकसुद्धा सांगणार आहोत कोशिंबीर टिकण्यासाठी. हे बघा काकडी चिरून झालेली आहे आपली. काढून घेऊया आपण भांड्यामध्ये. आता आपण छोटासा कांदा घेतलाय. कोशिंबीरीत आपण जेवढ्या भाज्या घालू तेवढ्या चांगल्या आहेत शरीराला. कांदा घालू शकतो, बीटसुद्धा घालू शकतो, पण बीटानं काय होतं, बीटानं कोशिंबीरीचा पूर्ण कलरच बदलला जातो. त्यामुळं बीट आपण नाही घालत आहे ह्यात. फक्त कांदा, टोमॅटो आणि काकडी या 3च गोष्टी घालत आहोत. गाजरसुद्धा घातलं तरी चालते. म्हणजे आपल्याला जे जे आवडतात भाज्या त्या घालू शकतो आपण. कांदासुद्धा आपल्याला इथं बारीक कट करून घ्यायचे. आणि कोशिंबीर तेव्हाच बनवली जाते बघा, गावच्या जत्रा असतात, जेव्हा आपल्या घरी जास्त पाहुणे येणार असतील, किंवा मग आपल्याकडं मांसाहाराचा जर बेत असेल तर शक्यतो अशा कोशिंबिरी बनवल्या जातात. सर्रास प्रत्येक घरात बनवल्या जातात. इथे लाल टोमॅटो घेतले, धुवून घेतले, आणि अशा प्रकारे बारीक काप करायचे त्याच्यात आपल्याला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कसं पाणी असते ऑलरेडी. टोमॅटोमध्ये पण भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळं उन्हाळ्यात जर केलं किंवा कच्चं जरी टोमॅटो खाल्लं तरी आपल्याला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होत नाही. काकडीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळं गरमीपासून जर बचाव करायचा असेल तर आपल्या रोजच्या जेवणात, दुपारच्या जेवणात खास करून अशा प्रकारच्या कोशिंबिरीचा वापर करा. टोमॅटो पण चिरून घेतले आपण अशा प्रकारे. छोटे छोटे काप करायचे आहेत आपल्याला. काढून घेऊया आपण भांड्यात. 3 गोष्टी चिरून झालेल्या आहेत आपल्या. इथं मी अर्धी वाटी ताजं दही घेतले. ताजं दही टाकायचं त्यात आणि अशा प्रकारे हलवायचं. अगदी कमी साहित्यात सोपी आणि क्विक होणारी रेसिपी आहे काकडीची कोशिंबीर. आणि हो, ट्रिक सांगणार होते मी. ट्रिक म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही मीठ घाला वरून, जेणेकरून आपल्या कोशिंबिरीला जास्त पाणी सुटणार नाही. आणि मीठ घातल्यावर लगेच त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या. 1-2 दिवस सहज टिकली जाते. आणि तयार झालेली आहे आपली काकडीची कोशिंबीर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.